थोडी वाफ येऊ द्या. आपण हा जो कागद घेतलेला आहे त्या कागदाला आपण तेल लावून ठेवलेलं आहे, बरोबर ना? आता ह्याच्यावर काढू. हो ह्याच्यावर काढू. तेलाचा हात लावून जरासा तापायचं. हे मगाशी तुम्ही मला सांगितलं, आपण आता विश्रांतीच्या काळात तुम्ही मला हे तेल आणि पाणी एकत्र का करायचं? कारण सारखं चांगलं पसरलं जातं सगळं. तेल आणि पाणी एकत्र केलं. बरं. पाण्याने थोडं सुटत असेल आणि तेलाने चिकटत नसेल असं ते दुहेरी फायदा आहे. हो म्हणून तेल पाणी घ्यायचं. सगळीकडे टाका अगदी. हे आपण काय घेतलेलं आहे? खसखस आहे. खसखस आपण भाजून घेतलेलं. आणखी टाका सगळीकडे. बस बस. कसं करतात. ओके, आता तुमचा आकार तयार झालेला आहे. बढिया. हा आता आपण चॉपिंग बोर्ड जो घेतला आहे त्यालाही तुम्ही तेल लावलेलं आहे, चिकटू नये म्हणून. हो हो. आता काही नाही, सुरीला तेल लावलेलं आहे त्या मध्ये कापायचं. अच्छा. आता या त्याच्यात ट्रान्सफर करू. ओके. आता साधारण किती वेळ लागेल आपल्याला? गुलाबी होईपर्यंत. ह्याच्यावर काही झाकण वगैरे ठेवायचं नाही? काही नाही. असं ओपनलच होईल. हो हो. एका बाजूनी झाला की मग पलटी मारायची. हळूच हलक्या हाताने पलटी मारायची आणि त्याही गुलाबी रंगा दुसऱ्या बाजूने. दोन्ही बाजूने गुलाबी व्हायला. हो. फर्स्ट क्लास. चला आता गुलाबी कसं हे दाखवण्यात काहीच पॉईंट नाही आहे ना. गुलाबी झालेली वडी तुम्ही बघितलेली आहे, फक्त हे कसं बनवायचं हे महत्त्वाचं होतं आणि तुम्ही आता लिहून कसं घेताय तेही जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही पेन्सिल उचला, पेन उचला आणि स्वच्छ अक्षरात लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोबीची रुमाली वडी करण्यासाठी लागणारे साहित्य: बेसन, तांदूळाचं पीठ, किसलेला कोबी, मैदा, खसखस, हिंग, धणेपूड, जिरेपूड, आलं लसूण पेस्ट, भाजून घेतलेलं खोबरं, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये किसलेला कोबी घालून नीट परतून घ्यावा. त्यानंतर धणे जिरे पूड, लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि पाणी घालून एक वाफ काढावी. वाफ काढल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन, तांदूळाचं पीठ, मैदा, लाल तिखट, मीठ आणि हळद घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून पुन्हा एक वाफ काढावी. एका बटर पेपरला तेल लावून त्यावर कोबीचं मिश्रण नीट थापून खसखस आणि खोबरे घालून त्याचा रोल तयार करून घ्यावा. तयार रोल कापून घ्यावा. फ्राईंग पॅन मध्ये तेलावर शॅलो फ्राय करून वड्या सर्व्ह कराव्यात. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.